ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। उपनिषदांचं ज्ञान हे आपण बरेच दिवस झाले ऐकतो आहोत, श्रवण चालू आहे आपला, म्हणजे चांगल्या मार्गावर तर आहोतच आपण, त्यात काही शंका नाही आहे. पण ते ज्ञान खऱ्या अर्थाने आचरणात आलं पाहिजे. याच्यासाठी आजूबाजूचं जे अंडरस्टँडिंग दिवसभराचं त्या अंडरस्टँडिंगची लेवल वाढली पाहिजे. म्हणजे पुन्हा पूर्वीसारखं आपल्याला या संसारात हरवून जाऊन चालणार नाही. संसार सोडायचा असं नाहीच आहे. संसार करत असताना आपल्याला
स्वतःच्या स्वरूपाचं स्मरण निदान बुद्धीच्या पातळीवर तरी असलं पाहिजे. अगदी अनुभवाच्या पातळीवर ते असेल असं मी म्हणत नाही, पण निदान बुद्धीच्या पातळीवर म्हणजे त्याचं स्मरण झालं पाहिजे की नाही, मी कोण आहे, माझ्यावर परिणाम होतो का, दुःख कोणाला आहे, मनाला आहे, अडचण कोणाला आहे, मनाला आहे. मनाला अडचण सोडवण्यासाठी फार तर बुद्धी मदत करेल, शरीर मदत करेल काम करायला, पण मी कोण आहे हे स्वतंत्रपणे आपल्याला सतत याचं स्मरण मनामध्ये राहिलं पाहिजे. त्या विषयात काही आपल्याला PhD करायची नाही की तुम्ही किती उपनिषदांचा अभ्यास केला, नावं सांगा, अरे वा हे सुद्धा उपनिषद केलं का, मग तुम्ही विद्वान आहात. हे तर उपनिषद कोणाला कळतच नाही, तरी तुम्ही याचा अभ्यास केला. हे काही उद्देश नाही ना आपला. आपला उद्देश म्हणजे काय, ते उपनिषदाचं ज्ञान आचरणात आणलं गेलं पाहिजे. नाहीतर सहसा कोणी उपनिषदांच्या वाट्याला जातच नाही. आणि म्हणून काय आहे माहिती का, तसं खूप आपल्याला हे जीवन आहे ना ढोबळमानाचं वाटतं. म्हणजे हे चांगलं ते वाईट, असं करणं चांगलं असं करणं वाईट, बस इतक्यावरच आपण थांबलेलो आहोत. आपण आजपर्यंत जो ह्याचा अभ्यास केला, काय म्हणायचं त्याला, कर्मयोगाचा, फार ढोबळमानाने केला तो अभ्यास, खूपच ढोबळमानाने झाला तो अभ्यास. म्हणजे फक्त वासना असतात आणि कर्म करायची. कर्म म्हणजे काय, अटळ आहे, ती केली पाहिजे, सगळं झालं. या दृष्टीने कालचं लेक्चर खूप महत्त्वाचं होतं. पण आपण सगळं ढोबळ मनाने ऐकतो आणि ढोबळ मनाने शिकतो. तर नुसते वासना आहेत, नुसती कर्म केली पाहिजेत असं नाही आहे. कर्म भलेही हातून चुकीचं कर्म घडतंय असं आपल्याला जाणवलं, तर आपण काय करतो, ते थांबवण्याचा प्रयत्न करतो.
पण ते थांबवणं आणि ऑलरेडी ते सुरू झालेलं असतं कर्म. ते कर्म थांबवणं किंवा ते कर्म संपणं हे काही सर्वस्व नाही आहे. म्हणजे कर्म संपलं आणि त्याचा परिणाम संपले असं होत नाही. आणि म्हणून इतकं लांबलचक प्रवास आपल्याला करावा लागतो अनेक जन्मांचा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एक कागद पाण्यात पडतो लिहिलेला. तो कागद काय झालं, पाण्यात पडलेला लगेच लक्षात आलं, लगेच तो वर काढला, थोडंसं टिपला, वाळायला ठेवला. म्हणजे पाण्यात पडणं हे त्याचं काम संपलं, ती कृती संपली, लगेचच संपली. त्या कागदाच्या नशिबाने ती कृती लगेच संपली. पुढे काय झालं, तो कागद वाळला. पहिल्यासारखा प्लेन नाही राहिला, पाकडा तिकडा झाला, पण तो कागद वाळला. वाळल्यानंतर काय झालं, वाळण्यासाठी वेळ लागला. मात्र वाळल्यानंतर काय झालं, काही लिहिलेली अक्षरं दिसत आहेत आणि काही अक्षरं वाहून गेली आहेत, वाकडी तिकडे झाली आहेत पेनाच्या शाईने पाण्यात पडल्यामुळे. आपण हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कागद पाण्यात पडला, हे कर्म आहे, चुकीचं कर्म आहे. लगेच कागद वर उचलला, कर्म सुधारणा झाली आहे. पण कर्म सुधारणा झाल्यानंतर आपण अपेक्षा करतो ना, मी इतकं चांगला वागतो, मग का नाही आता मी असं वाकडं वागणं सोडून दिलं, मग का नाही मला चांगले रिझल्ट येत वगैरे, असं आपलं कॅल्क्युलेशन असतं. पण ती कृती झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला कसे परिणाम होतात त्यातून कर्म निर्माण होतात. म्हणजे कृती काय झाली, कागद पाण्यात पडला, त्याच्यानंतर तो लगेच काढला, टिपला, वाळवला. हातात एवढं होतं, आपल्या हातात काय नव्हतं. वाळल्यानंतर त्याच्यावरची अक्षरं काही दिसतात, काही दिसत नाहीत पूर्वीसारखे. त्यामुळे आता कागद दुसरा घेऊन परत लिहावं लागणार. अशा पद्धतीने आपले कर्म चाललेली आहेत. आणि अशा पद्धतीने 100 वर्षात काय 100 जन्मात सुद्धा ही कर्म पूर्ण होतील का नाही होतील. म्हणजे आम्ही मांडतो तेवढा सोपा हिशोब नाही हा. असंच एक दुसरं उदाहरण घेतलं, समजा की मला जायचं आहे एका फंक्शनला, अतिशय सुंदर भरजरी असं ड्रेस मी काढलेला आहे आणि तो कुठेतरी असा ठेवला गेला की तो पाण्यात पडला. आता मला अर्ध्या तासाने जायचं, म्हणजे तो त्या फंक्शनसाठी अतिशय योग्य ड्रेस होता, सोबर होता, छान होता,
फंक्शनला लायक होता वगैरे सगळं. आणि आता तो पाण्यात पडला, लगेच काढला, वाळतही टाकला भले, पण मला तर जायचं फंक्शनला. तो वाळत बसेल दिवसभर. मग काय झालं, दुसरा जो मनात नव्हता तो ड्रेस घातला, आणि मनात मात्र या ड्रेसची भावना शिल्लक राहिली, ते वेगळं. ती एक वासना आहे. असा ड्रेस घालून आपण फंक्शनला जायचं म्हणजे कशा हालचाली आपल्या मनामध्ये घडतात, त्या कशा चित्तामध्ये जातात आणि त्याच्या वासना कशा बनतात. सूक्ष्म गोष्टी आहेत पण त्याच्या वासना बनतात. आता तो ड्रेस घालून फंक्शनला जायचं ही जी वासना पक्की झाली आहे, आणि आपल्याला सवय असते एकच 10 वेळा विचार करायची, म्हणून ते एक वासना होऊन ते कर्म निर्माण झालंय. आणि दुसरी गोष्ट, आजच्या फंक्शनसाठी दुसरा ड्रेस घातला, त्याच्यामुळेही मन मलिन झालं, आणि ते आता जे काही विचार करेल ती कर्म निर्माण होतील. इतकं सूक्ष्म जीवन आहे. फार छोट्या छोट्या गोष्टी आपण सहज अनेक विचार करतो. हे जे जीवन आहे, आपण बघा, अतिशय व्यवस्थित जी माणसं असतात त्यांना जास्त मार्क देतो की यांचं काम खूप व्यवस्थित आहे, कधी इकडचं तिकडे नाही आहे वगैरे. ते एवढ्याचसाठी, म्हणजे जीवनात डिसिप्लिन असणं हे महत्त्वाचं आहे. कर्म कशी तयार होतात सूक्ष्म रीतीने, आणि म्हणून त्याचा हिशोब आपण कधीच लावू शकलेलो नाही. मग आता काय करायचं हे तुम्ही सांगता ते ठीक आहे, पण आम्ही तर काही कर्मातून सुटत नाही. मग उपनिषदांचा अभ्यास फुकट आहे का, तर अजिबात नाही. त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला जर उपनिषदांच्या मार्गाने आत्मप्राप्तीच्या रस्त्यावर जायचं असेल तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याला अडचण होऊ नये म्हणून त्या कमी केल्या पाहिजेत. वास्तविकता काय आहे माहिती का, म्हटलं तर एका क्षणात आपण आत्मतत्वाचा विचार करू शकतो. तसं सगुण स्वरूपात जो परमेश्वर असतो त्याच्याशी एकरूप आपल्याला एका क्षणात होता येतं. आपण मंदिरात जातो आणि तिथं गेल्यावर नुसतं मूर्तीपुढे उभे राहून डोळे मिटले की आपण त्याच्याशी एकरूप होतो. आपण वेगळे राहतच नाही त्या क्षणी. त्याप्रमाणे आपल्याला जर प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्या स्वरूपात शिफ्ट व्हायची कला जर आली तर या शरीर मनोबुद्धीमध्ये काहीही व्यवहार चालू दे, पण आम्हाला नाही ना ती कला येत. एकदा येईल, दोनदा येईल, सतत नाही येत. मग त्याच्यामुळे पुन्हा मनाला झालेली दुःख आम्हाला होतात, आणि मनाला दुःख झाली की त्याचा परिणाम शरीरावर होतो. हे पुन्हा चक्र चालू होतं. म्हणून मग ही प्रोसेस कर्माची आपण जपायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, भगवंत इतके सहज सांगून गेले आणि वारंवार गीतेमध्ये रिपीट केलेलं आहे की
तुम्ही सगळी कर्म बेस्ट करा, परमेश्वराची सेवा म्हणून करा. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत परमेश्वराला पूर्णपणे समर्पित राहा या भावनेने. हे परमेश्वरा, हे सगळं तुझं आहे. तू मला करायला दिलेलं कर्म मी केलं, मी मोकळा झालो. तुला आता जे माझ्याकडनं करून घ्यायचं आहे ते करून घे. माझं असं काहीच नाही आहे. हा जो एक समर्पित भाव आहे तो जर सतत आला आपल्याला, तर आपण या मार्गाने जाऊ शकतो. आणि म्हणून डायरेक्ट उपनिषदांचा जवळ नेणारं हे जे अपरोक्षानुभूती, हे शंकराचार्यांनी लिहिलेलं पुस्तक, आता आपण आजपासून त्याचा विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये उपनिषदांचा अभ्यास योग्य रीतीने व्हावा याच्यासाठी या ग्रंथाचा आपल्याला उपयोग होणार आहे. अपरोक्षानुभूती नावच आपल्याला इतकं सुंदर नाव आहे. अर्थ कळला तर आश्चर्य वाटेल. अपरोक्षानुभूती, पर, अक्ष, अनुभूती. पर, अक्ष, अनुभूती. अ म्हणजे नाही, पर म्हणजे दुसऱ्यांचे, अक्ष म्हणजे डोळे. आपण एखादी गोष्ट बघतो, ती गोष्ट बघणं म्हणजे अनुभवणं. आपण म्हणतो हो मी स्वतः अनुभवलंय, म्हणजे मी स्वतः बघितलंय ते. डोळ्यांनी आपण पाहतो, डोळ्यांनी आपण जे पाहतो त्याला आपण रोजच्या भाषेत अनुभवतो असं म्हटलंय. पण पर, अक्ष, अनुभूती दुसऱ्याचा कोणताही डोळा वापरून नाही, दुसऱ्याचा कोणताही डोळा वापरायचा नाही तेव्हा झालेली अनुभूती. म्हणजे काय? म्हणजे देहाच्या डोळ्यांनी न बघता झालेली अनुभूती. देहाच्या डोळ्याला ही अनुभूती दिसणार नाही, होणारच नाही. पर, अक्ष, अनुभूती, अपरोक्ष अनुभूती. याचा अर्थ थोडक्यात असा आहे
की डोळ्यांनी कानांनी ती अनुभूती होत नाही, इंद्रियांनी ती अनुभूती होत नाही. म्हणजे थोडक्यात असं आहे, ज्यावेळी आम्ही साधनेला बसतो त्यावेळी आम्हाला आत्मतत्व बघायचं आहे. असं आहे का ते, असं आहे का, असं आहे का, आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांनी तर ते बघायचंच नाही आहे, पण ते मनाच्या डोळ्यांनीही बघायचं नाही, बुद्धीचा कस लावूनही बघायचं नाही. पण बुद्धीचा कस आधी लावायचा आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन ते पाहायचं, म्हणजे काय अनुभवायचं. याला म्हणतात अपरोक्ष अनुभूती. स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव. जास्त सिद्धांतांचा अभ्यास न करता ते सिद्धांत आपल्याला आत्मतत्व पाहण्यासाठी, जाणवण्यासाठी कसे वापरायचे याचा अभ्यास जास्त करायला पाहिजे. अतिशय प्रगल्भ असा हा ग्रंथ आहे. उपनिषदांचा अर्थ कसा घ्यावा, कारण उपनिषद नुसती किती अभ्यासली, कोणती अभ्यासली याला तर काही महत्त्व नाहीच आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की त्यात काय काय सांगितलं हे पण काय आठवायची गरज नाही, ते काय आपल्याला पेपर द्यायचा नाही. पण हे मात्र नक्की आहे की त्यातलं किती आचरलं जातं हे मात्र नक्की. एवढ्यासाठी मात्र कॅल्क्युलेशन पाहिजे की आम्ही किती उपनिषद अभ्यासली आणि तरीसुद्धा आम्हाला नाही का अजून अंडरस्टँडिंग आलं. म्हणजे उपनिषद शिकताना फार रागवू नये असं जर आपण म्हटलं तर एरवी ते ठीक असतं. पण खरा राग आल्यावर कोणी जर आठवण दिली की उपनिषद शिकताना फार रागवू नये, आपण चिडतो. आत्ता मोक्याच्या वेळेस सांगू नको, आता मला राग आलाय नंतर सांग. काय उपयोग आहे? रागवणं संपल्यावर राग येऊ देऊ नये या वाक्याचा काहीच उपयोग नाही. तसं संसारामध्ये रोज मायेमध्ये गुरफटून गेल्यानंतर मग मायेमध्ये गुरफटू नये असं म्हटलं रात्रीच्या वेळी झोपताना, तर काय उपयोग? काहीच उपयोग नाही रोज असंच केलं तर.
त्याच्या मंगलाचरणाला आपण सुरुवात करतो आहोत. श्रीहरी परमानंदम उपदेष्टारम ईश्वरम व्यापकं सर्वलोकानां कारणं ते नमाम्यहम्. परमानंदम, परम आनंदमय असं ज्याचं स्वरूप आहे. उपदेष्टारम, ईश्वरम, सगळ्या लोकांना व्यापणारं, व्यापकम सर्व लोकांना, कारणम या विश्वाचं कारण आहे. तो ईश्वर, त्या ईश्वराला, त्या श्रीहरीला मी नमस्कार करतो. नुसतंच अध्यात्माचा हा विषय नाहीये खरंच सांगायला गेलं तर. ज्यावेळी आपलं मन पूर्णपणे रिकामं होतं ना, त्यावेळी आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीत तरी कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि मग हे जे ऐहिक यश आहे ना, ते सुद्धा मिळू शकतं. ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे काय आहे? मायेमध्ये न वाहत जाता आपण जर राहिलं तरच त्याचा उपयोग. मायेमध्ये वाहायचं नसेल तर ईश्वराला समर्पण. आपल्याला वाटतं म्हणजे इतकं आपलं नशीब थोर आहे. नुसतंच आध्यात्मिक विश्वामध्ये आपण फार हे नाही करू शकत. केवळ आध्यात्मिक विश्वामध्ये आपल्याला फायदा होतो ईश्वराला समर्पित होण्याचा असं नाही आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ना, सतत समर्पित झाल्यामुळे तो भाव आपल्या मनामध्ये कायम राहतो. जसं गाण्याचं गळा तयार राहण्यासाठी तुम्हाला दररोज काहीतरी रियाज केला पाहिजे, त्याच्याप्रमाणे परमेश्वराशी समर्पित होण्याचा सुद्धा रियाज केला पाहिजे. ते समर्पित होण्याने फायदे खूप मोठे मोठे आहेत. सगळीकडे विचलित झालेलं लक्ष कमी होऊन एका ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि फार मोठं यश मिळतं. यशाचं डेफिनेशन प्रत्येकाचं वेगळं असतं.
त्यामुळे ईश्वराचं ज्यावेळी आपल्या मनामध्ये वर्णन होतं ना, त्यावेळी आपण आणि ईश्वर एकच झालेलो असतो. त्यामुळे ते म्हणतात, परमानंद स्वरूप, परमानंदमय असा असलेला आणि सर्वांना उपदेश करणारं, त्याचप्रमाणे सगळ्या लोकांना व्यापून राहणारं, सगळ्या विश्वाचं जे कारण आहे, अशा ते ईश्वराला, अशा श्रीहरींना मी नमस्कार करतो. फार जुनी प्रथा, फार जुनी परंपरा म्हणा, काहीही म्हणा, पण कुठल्याही कामामधले आपले सगळे जे शंका कुशंक असतात ते परमेश्वर दूर करतो आणि क्लॅरिटी येते आपल्याला. म्हणजे जर समजा तुम्ही कन्याकुमारीला समुद्राचं दर्शन घेतलं तर खूप जणांना आनंदच होतो, खूप बरं वाटतं. गंगेचं दर्शन घेतलं, अतिशय मनाला आनंद होतो, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण आनंद होतो म्हणजे काय, याच्या खोलात आपण गेलं पाहिजे. प्रत्यक्षात तो निसर्ग, तो निसर्गच आपल्या आत आहे, तो निसर्गच आपल्या बाहेर आहे. काय आहे ॲक्च्युअल माहिती आहे का? विवेकानंदांचं हे वाक्य अतिशय महत्त्वाचं, मी जवळजवळ 100 वेळा सांगितलं असेल. जे बाहेर आहे ते आत आहे, जे आत आहे ते बाहेर आहे. खरं सांगायचं तर बाहेरच्या विश्वाचं प्रतिबिंब आमच्या अंतरंगात पडलेलं नाही आहे. आमच्या अंतरंगातलं वासना मिश्रित विश्वाचं प्रतिबिंब बाहेर पडलंय. त्यामुळे आम्हाला समुद्र आहे, तो समुद्र दिसतो, तो सीन आहे, तो खूप छान वाटला त्या वेळेपुरता, फार फार तर 2 वर्षापुरता चांगला वाटला. परंतु आपण इतके एकरूप झालेलो नाही आहे की समुद्र हा ईश्वर आहे. तो ईश्वर मला काहीतरी सांगतोय. हे स्वामी विवेकानंदांना कळलं होतं. आजच्या भाषेत काशीला मोदी गेले, आणि तिथे काही इलेक्शन होणार होती म्हणून गेले, पॉलिटिकली सगळं वागणं आहे त्यांचं, असं खूप लोकांनी केलं, चर्चा होणार असती. पण मोदींनी असं सांगितलं
प्रत्यक्षात गंगा मातेने मला बोलवलं. आणि ह्यामध्ये ना काही कोणताही पडदा ओढलेला नाही, हे सत्य आहे. त्याचं कारण त्याच्या पुढे ते असं सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की गंगा मैया ने मुझे गोद ले लिया, असं ते म्हणाले. इथे ही जी भावना ईश्वराशी आपण एकरूप होण्याची, त्याला म्हणतात अपरोक्ष अनुभूती, त्याला म्हणतात अपरोक्ष अनुभूती. पूर्णपणे ईश्वराशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचं वर्णन हे वरवर पाहता केलेलं नाहीये. त्यांनी काय होतं आणखीन एक सांगते. ईश्वर मग तो सगुण असो निर्गुण असो काहीही असो, पण ईश्वर स्वरूपच इतकं सुंदर आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण ईश्वर स्वरूप आठवत नाही म्हणून अडचणी आहेत, कंटाळा आहे, बोर होतंय, असं होतंय, तसं होतंय, प्रश्न सुटत नाही आहेत वगैरे खूप असतं. म्हणजे काय तर विक्षेप मनाला खूप आहेत. विक्षेप याचा अर्थ डिस्टर्बन्स. स्मूथली मन आपलं काम करू शकत नाही. मन स्मूथली काम केव्हा करतं तर ते जिथे एकाग्र होतं एखाद्या ठिकाणी, तेव्हा ते स्मूथली काम करू शकतं. आणि मग मनाचे विकार जातात. मनाचे विकार जाण्यासाठी ईश्वराला समर्पित होण्याची आवश्यकता खूप आहे. मनाचे विकार असल्यामुळेच दुःख होतं. परमेश्वराला समर्पित व्हावं. परमेश्वर माझा नियंता आहे. नियंता याचा अर्थ माझं जीवन चालवणारा. परमेश्वर माझं रक्षण करताय असं अगदी निर्णायकपणे सांगावं. भगवंताला समर्पित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याला काय होतं माहिती आहे का, आपल्या अंतःकरणामध्ये दिवसानुदिवस शुद्धता पवित्रता निर्माण होत जाते. कारण असं म्हणतात की हृदयात परमेश्वर स्थिरावतो. आपल्या हृदय हे प्रेमाचं स्थान आहे आणि परमेश्वर हे प्रेमस्वरूप आहे, म्हणून हृदयात परमेश्वर स्थिरावतो. अशा रीतीने हा मंगलाचरणाचा जो श्लोक आहे की कसा आहे तो श्लोक. शंकराचार्य हे अद्वैत तत्वज्ञानी होते.
त्यामुळे तिथे सगुण साकाराचं मंगलाचरण नाही आहे. जो परमानंदमय ईश्वर आहे, निर्गुण निराकार, उपदेश करणारे जे सगळे लोक आहेत, म्हणजे सगळे साधू संत, त्यांनाही तो व्यापून आहे. आणि तोच विश्वाचं रक्षणही करतो. अशा श्रीहरीला नमस्कार असो. करण्यामागे अजून एक उद्देश असतो की आपल्याकडे आत्मस्वरूपाची शक्ती आकर्षित होते त्याच्यामुळे. आणि हा जो ग्रंथ आहे, हे जे पुस्तक आहे अपरोक्ष अनुभूती, हे अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. बारीक सारीक अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. हा सगळा प्रयत्न ह्याच्यासाठी चाललेला आहे की उपनिषद हातात घेतल्यावर आपल्याला ती सहजपणे समजावी. थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुदेव.